मित्रांनो, नवक्रांती मशिनरी युट्यूब चॅनल मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत किसान कोळप्यामध्ये काय आम्ही नवीन बदल केलेले आहेत आणि काय नवीन जुगाड केलेले आहेत ते आज बघा. या ठिकाणी तुम्हाला हे किसान कोळप आपण नव्या ढंगात नव्या रूपामध्ये आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी कोळप पाठीमागे थोडं घेऊया. तर सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी हे जे किसान कोळप आहे याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो की हे पूर्वी आपण हे इंजिन आहे ते या ठिकाणी वर बसवत होतो, परंतु माझ्या काही शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आलं की हे इंजिन वर बसवल्यामुळे कोळप थोडं लटपटतंय. तर आपण थोडं काय करूया, इंजिन पुढे घेतलेलं आहे. ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी पूर्वी कोळपी घेतलेले आहेत त्यांना सुद्धा हे कोळप बनवणं अगदी सोपं आहे. पुढचं वरचं इंजिन काढलेलं आहे फक्त आणि पुढं या ठिकाणी टाकलेलं आहे, बाकी जास्त काही चेंजेस नाहीत. परंतु या ठिकाणी थोडासा क्रँक थोडा मोठा दिलेला आहे जेणेकरून आरपीएम आपल्याला कमी भेटावे यासाठी. आणि पाठीमागे बॅलन्स व्हील पूर्वीप्रमाणेच आहेत. या ठिकाणी ही पास आपण देत आहोत. हे फन या ठिकाणी दिलेला आहे आणि हा रेझर दिलेला आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीचं 3 अवजार आणि हे किसान कोळप आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. तर बघा, शेतकरी बांधवांना आज आपण आलेलो आहे स्वदेश ॲग्रोटेक यांच्या स्टॉलला भेट देण्यासाठी. इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कोळपणी यंत्र समोर दिसत आहे. तर अधिक माहिती आपण पाहूया. तर नमस्ते सर, आपली ओळख करून द्या सुरुवातीला. मी विशाल कोमरे, स्वदेश ॲग्रोटेक मार्केटिंग आलोय. कोणकोणत्या प्रकारचे यंत्र आपले मशीन बनवते? सिंगल व्हील कोळपणी यंत्र, त्याच्यानंतर डबल व्हील कोळपणी यंत्र, पेरणी यंत्र आणि रोटर, हे 4 प्रकारचे अवजार किंवा मशीन बनवतो. आता कोणकोणत्या यंत्राची आपण माहिती सांगणार आहात? चारही मशीन आणलेले आहेत या प्रदर्शनामध्ये. पेरणी यंत्र आहे, डबल व्हील कोळपणी यंत्र आहे, सिंगल व्हील कोळपणी यंत्र आहे, रोटर सुद्धा आहे. कुठल्या मशीनची आपण सुरुवातीला माहिती सांगणार आहोत? आपण माहिती सुरुवातीला सिंगल व्हील कोळपणी यंत्राची माहिती सांगितली. नाही, परत सांगा माहिती. हां, सुरुवातीला आपण सिंगल व्हील कोळपणी यंत्र बघूया. सिंगल व्हील कोळपणी यंत्र, यावरती कोळपणी, रोटरणी, सरी सोडणे, उसाला बाळ भरणे, हे सर्व कामे करू शकता. मशीनची बॉडी तुम्ही बघू शकता लेझर कटिंगमध्ये आहे, ज्याला बॅलेन्सिंग आणि मजबूतीसाठी एकदम चांगलं आणि सुलभ मशीन आहे. आता असे बनवणारे महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर भरपूर मशीन आहेत, परंतु लेझर कटिंगमध्ये तुम्हाला कुठेही मशीन दिसणार नाही. यावरती आपण 50 cc 4 स्ट्रोक इंजिन वापरलेले आहे, ज्यामध्ये तुमचं जे पेट्रोल आहे त्यामध्ये ऑइल मिक्स करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे काय होते, इंजिनचा जो काळ आहे म्हणजे त्याची जी एज आहे ती वाढते आणि लाईफ स्पॅन टिकून राहतो आणि इंजिनला काही प्रॉब्लेम येत नाही. मशीनला आपण 4 अटॅचमेंट सोबत दाखवलेले आहेत. 4 यंत्र मशीनला बसतात. या प्रकारे आपण काम करू शकतो. साधारण एका ह्याच्यामध्ये किती पेट्रोलची कॅपॅसिटी? तासाला अर्धा लिटर पेट्रोल लागते. आणि किती साधारण म्हणजे किती एकराचं येऊ शकतं अर्ध्या तासामध्ये? अर्ध्या तासाला म्हणजे एका तासाला तुम्ही अर्धा एकर काम करू शकता. म्हणजे एकरी तुम्हाला 1 लिटर पेट्रोल लागते, म्हणजे 100. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण स्वदेश सिंगल व्हील मशीनची असेंब्ली पद्धत बघणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मटेरियल बाहेर काढून ठेवायचे. ग्रीन कलरची चेसी उभी करून तसेच सोबत व्हील असेंब्ली घ्यायची. व्हील असेंब्लीला लावलेले जे बेरिंग आहेत त्या पद्धतीनं बेरिंग लावून घ्यायची व लावलेली हे बेरिंग व्यवस्थित रॉडच्या फेस टू फेस व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायची. नंतर चेन हे स्प्रॉकेटवर लावून घेऊन बेरिंगची आणि चेसीची व्हीलची आणि चेसीची असेंब्ली करून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नट लूज ठेवायचे. यानंतर व्हील स्प्रॉकेट आणि एक्सेल स्प्रॉकेट एका लाईन मध्ये आलेत का नाही चेक करून घ्या व तसेच चेन टाईट करून बेरिंगचे नट टाईट करून घ्या. या पूर्ण असेंब्लीच्या नंतर चेन सरळ आहे का नाही चेक करायला लागेल व जास्त टाईट पण चालणार नाही, थोडी लूज ठेवायला लागेल. यानंतर इंजिन अँड गिअरबॉक्स असेंब्ली करायची आहे.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गिअरबॉक्सचे चारही स्क्रू अॅलेन कीच्या साहाय्याने काढून घ्या. ते स्क्रू व्यवस्थित ठेवून व गिअरबॉक्स साईडला काढून ठेवा. त्यानंतर इंजिन घेऊन माउंटिंग प्लेटमध्ये 4 स्क्रू आलेले असतात. त्या स्क्रूला इंजिनची असेंब्ली अॅलेन कीच्या साहाय्याने करून घ्या. इंजिन लावते वेळेस व्यवस्थित बघून लावले पाहिजे. 4 स्क्रू व्यवस्थित टाईट करून घेणे. स्क्रू टाईट करते वेळेस 4 स्क्रू थोडे थोडे टाईट करून घ्यायचे, जेणेकरून इंजिन क्रॉस बसणार नाही. इंजिन टाईट झाल्यानंतर जशी आपण असेंब्ली गिअरबॉक्सची काढली होती अगोदर चेन लावून घेऊन तशीच असेंब्ली परत करून घ्यायची. गिअरबॉक्सचे काढलेले स्क्रू हे एक एक करून गिअरबॉक्स मध्ये लावून ते परत असेंब्ली करून घ्यायची. गिअरबॉक्स असेंब्ली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायची. अॅलेन कीच्या साहाय्याने 4 स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायचे. यानंतर आपल्याला हँडल असेंब्ली करायची आहे. दोन्ही स्क्रू अगोदर काढून घ्यायचे. हँडल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून ते स्क्रू आपल्याला लागणाऱ्या हाईट नुसार टाईट करून घ्यायचे, ऍडजस्ट करून टाईट करून घ्यायचे. स्पॅनरच्या आणि अॅलेन कीच्या साहाय्याने ते स्क्रू टाईट करून घ्यायचे. यानंतर एक्सलेटर केबलची असेंब्ली करायची आहे. हँडलच्या राईट साइडला हँडल ग्रिप पाशी एक स्क्रू आहे, होल आहे. त्या होल मध्ये स्क्रू एक्सलेटर केबल सोबत आलेला स्क्रू लावून ते टाईट करून घ्यायचा. व्हिडिओ मध्ये सर्व स्पष्ट दिसत आहे. यानंतर पेट्रोल टँक मध्ये पुरेसे पेट्रोल टाकायचे व सोबतच ऑइल चेंबर मध्ये ऑइल आहे का ते बघायचे. मिनिमम 1 काडी ऑइल राहायला पाहिजे. यानंतर कार्बोरेटरला असलेले बबल प्रेस करून पेट्रोल टँक मधले पेट्रोल सर्क्युलेट करून घ्यायचे व एक्सलेटर केबलचे स्विच 1 वर ठेवून कार्बोरेटरचं चॉक वर घेऊन दोरी ओढायची. इंजिन चालू झाल्यानंतर कार्बोरेटर मध्ये चॉक आहे ना खाली घ्यायचे. मशीन स्टार्ट झाल्यानंतर चालू करून बघायची व यानंतर कोळप्याची असेंब्ली करून घ्यायची. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे 4 बोल्ट लावून कोळप्याची असेंब्ली करून घ्यायची. ते बोल्ट टाईट करून घ्यायचे. स्पॅनरच्या सहाय्याने ते बोल्ट टाईट करून घ्यायचे. मशीन चालू करून तुम्ही मशीन चालवून बघून नंतर मशीनच्या चेनला ग्रीसिंग करून घ्यायची. ही झाली असेंब्ली. धन्यवाद.